आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आपण आज चर्चासत्र सुरू करणार आहोत। त्यांच्या चर्चासत्राचा विषय आहे शंकरातीत मंगळसूत्र संकल्पना। नमस्कार, ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। धम्म साहित्य, इतिहास आणि सामाजिक जनजागृती या चारही क्षेत्रात गेले अनेक दशके उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ धम्मप्रचारक, लेखक आणि विचारवंत बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत। समाज प्रबोधनासाठी त्यांनी केलेले योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। 8 फेब्रुवारी 1958 रोजी जन्मलेल्या बाळासाहेब थोरात यांनी MA पाली पदवी प्राप्त केली आहे। 1992 पासून ते धम्म चळवळीमध्ये सक्रिय असून त्यांनी जागृतीचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे। मराठी रंगभूमीला त्यांनी 8 नाटकांची देणगी दिली। त्यामध्ये सम्राट अशोक यांच्या जीवनावर आधारित गणपती बाप्पा मोरया, चक्रवर्ती, राजाधिराज, प्रियदर्शी, अशोक तसेच अजातशत्रू या नाटकांचा विशेष उल्लेख केला जातो। बाळासाहेब थोरात यांनी अशोक चंद्राकीत मंगळसूत्र संकल्पना समाजासमोर मांडून ती यशस्वीपणे लोकप्रिय केली। गेल्या 30 वर्षापासून ते मैत्री संघ या संस्थेचे सरसंघचालक म्हणून कार्यरत आहेत। संविधान रॅली, आधुनिक पद्धतीने वर्षावासी आयोजन तसेच 2010 पासून मुंबई सम्राट अशोक जयंती उत्सवाची सुरुवात करून त्यांनी धम्म चळवळीला एक नवी दिशा दिली। बुद्धत्व हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, बुद्धत्वाला अनुसरून युद्ध समर्थन मिळवा, जय भीम बोलो, बिहार में चलो, बंधुत्व हेच राष्ट्रीयत्व, संरक्षण आणि संवर्धन यासाठी संघटन आणि वर्षावास निमित्त हार्दिक शुभेच्छा अशा जनजागृती स्टिकरचा प्रकाशित करून त्यांनी समाजासमोर व्यापक जनजागृती घडवून आणली। त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून जपानमधील रेउकाई संस्थेचे नियंत्रणावरून त्यांनी 12 दिवसाचा अभ्यास दौरा केला। धम्मप्रचारक, साहित्य निर्मिती, सामाजिक संघटन आणि इतिहासाचा प्रचार व प्रसार सर्व क्षेत्रात बाळासाहेब थोरात यांचे योगदान निश्चितपणे प्रेरणादायी ठरू शकते। कार्याचा ठसा समाजासमोर कायम राहणार। कला, साहित्य, धम्म आणि सामाजिक परिवर्तन यांचा सुंदर संगम घडवणारे बाळासाहेब थोरात हे आजही आपल्या कार्याच्या समाजाला नवी दिशा देत आहेत। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला आमचा मानाचा मुजरा। नमो बुद्धाय, जय हिंद। सुरुवातीलाच मी आपल्या ग्लोबल यूट्यूब चॅनलचं धन्यवाद करतो, सर्वांना धन्यवाद देतो, जे आभार मानतो, कारण त्यांनी मला ही इथे व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे आणि त्यांनी मला मंगळसूत्र साधारणपणे या विषयावर बोलण्यासाठी आज इथे बोलावलेलं आहे। मंगळसूत्र आणि मंगलसूत्र असे 2 शब्द आपल्याला माहीत आहेत। ज्यावेळेला आपण बाबासाहेबांचा अभ्यास करतो तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे की भारताचा इतिहास म्हणजे फक्त श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांचा संघर्ष आहे, बाकी दुसरं काही नाही। या 2 संस्कृतींचा संघर्ष आहे। मग आता या 2 संस्कृतींचा संघर्ष आहे तर मग समोरची संस्कृती तर आपल्याला दिसते, मग बौद्धांची किंवा श्रमणांची संस्कृती कोणती आहे, त्या संस्कृतीच्या संरचनेमध्ये काय काय आहे, तर आपल्याला साधारणपणे दिसतं की अजंठा, एलोरा, आपण तिकडली जी भित्तिचित्र बघतो, वाङ्मय आहे, प्रचंड वाङ्मय आहे ते पिटकामध्ये, आणि ते सगळं जर अभ्यासलं तर आपल्याला एकेका गोष्टीचा उलगडा होतो। त्यातून मग माणसाचं एक रूप, अस्तित्व, त्याचे वागणं, त्याचा पेहराव, त्या सगळ्या गोष्टी त्यातून प्रस्थापित होतात। मग आता सध्या आपण एक मंगळसूत्र नावाचा दागिना बघतो जो बहुतेक महिलांच्या गळ्यामध्ये असतो। भारतीय अगदी नेपाळपासून तुमच्या केरळापर्यंत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे तो, आणि तो दागिना किंवा ते मंगळसूत्र हे लग्नाच्या दिवशी किंवा विवाह प्रसंगी, मंगलपर्णे प्रसंगी वराकडून वधूच्या गळ्यामध्ये घातलं जातं।
मग आता याचा इतिहास काय आहे, या इतिहासाबद्दल फारसं कुणाला माहीत नसतं किंवा कुठे त्याचं वाङ्मय पण सहज उपलब्ध होत नाही. पण त्याचा विचार केला गेला पाहिजे की हे आपण का वापरतो, कशासाठी वापरतो. मधल्या काळामध्ये काही विद्वानांनी असंही जाहीर केलं की मंगळसूत्र म्हणजे स्त्रियांच्या गुलामीचं प्रतीक आहे. पण ज्या वेळेला मी त्याच्यावर विचार करत होतो तेव्हा मला तसं ते गुलामीचं प्रतीक वाटलं नाही. कारण जेव्हा केव्हा आपण बघतो एखादा ऑलिम्पिकचा खेळाडू असेल, कोणताही विजेता असेल, तर त्याच्या गळ्यामध्ये एक मेडल टाकलं जातं, जे खाली गोल राऊंड असतं, त्याच्यावर काय जे खुणा असतात, मेडलचं नाव, नंबर वगैरे वगैरे, आणि ते त्याच्या गळ्यात घातलं जातं. मग जर एखादी गोष्ट काहीतरी सन्मानापूर्वक गळ्यात घातली जात असेल, हार सुद्धा आपण गळ्यात घालतो, बरोबर की नाही, तर सन्मानासाठी जे गळ्यात घातलं जातं त्याला आपण गुलामीचं प्रतीक कसं काय म्हणू शकतो, हा मला प्रश्न पडला. आणि त्याच्यातून मग मला त्याच्यावर विचार करण्याची किंवा काय वाचण्याची एक आवड निर्माण झाली. जनरली आपण बघतो की एक प्रकारचं मंगळसूत्र आहे, त्याचं खाली काळे मणी असतात साधारणपणे, मधून मधून सोनं असतं, आणि शेवटचा भाग जो ज्याला डोरलं म्हणतात, तर डोरलं आहे. तर डोरल्याचा आकार त्रिकोणी, चौकोनी किंवा अशा 2 वाट्या वगैरे अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतात. हे नक्की काय आहे याच्यावर कोणी विचार केला आहे का? मी काही महिलांना विचारलं, ताई हे काय आहे तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर ते असतात म्हणतात काय माहीत, लग्नाच्या वेळेला घातले हो, आणि मग ते आयुष्यभर सांभाळतात की ते सौभाग्याचं लेणं आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. तर सौभाग्याचं लेणं आहे तर कसं काय, याची काही उत्तरं त्यांच्याकडे नसतात. काय आहे, एखादी गोष्ट आपण करतो तर त्याची कारणं माहीत पाहिजे. एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट ड्रेस केला तर हा फॉर्मल आहे की कुठला आहे, आपण म्हणतो ना कशासाठी हा ड्रेस या व्यक्तीने घातलेला आहे, त्यातून त्याचं हे कसं दिसतं, असे अनेक कारणं असतात. म्हणजे जे काही करतो आपण त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, त्याबद्दलची थोडी तरी माहिती आपल्याला किमान असायला पाहिजे. तर अशी काही माहिती या मंडळींकडे दिसत नाही. आणि मग मंगळसूत्राचा म्हणजे प्रचलित शब्द मंगळसूत्र आहे, तर आणि ज्या वेळेला मी बुद्धिस्ट संस्कारांचा विचार करतो त्यावेळेला इथं असं दिसतं की मंगलसूत्र, महामंगलसूत्र, जय मंगल अठ्ठगाथा हे शब्द बुद्धिस्ट कल्चरमध्ये येतात. पण तशा पद्धतीचे कोणतेही शब्द हिंदू समाजामध्ये काही दिसत नाहीत. आणि म्हणून हे जे मंगलसूत्र आहे त्या मंगलसूत्र हे बौद्ध संस्कृतीचंच लेणं आहे अशी माझी खात्री पटली. आणि त्याला पुरावे पण आहेत. ते पुरावे मी तुम्हाला यथावकाश देतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या घडीला जे काही मंगळसूत्र आहे ते काळ्या मण्यांचं, आणि काळ्या मण्यांची बद्दल म्हणजे काहींच्या हल्ली मुली पायामध्ये पण काळा दोरा बांधतात, मुलं पण बांधतात, हातामध्ये काळे दोरे, गळ्यामध्ये काळे गंडे. हे पूर्वी शूद्रांना ओळखण्याची खूण असं बाबासाहेबांनी स्वतःच म्हटलेलं आहे. हे जे वेगवेगळे धागे बांधले जातात वेगवेगळ्या रंगाचे, त्यावरून वेगवेगळे वर्ण तुमच्या समोर येतात. तुमच्या हातामध्ये लाल धागा असेल तर तो नेमका कशाचा असतो, सफेद धागा असेल तर तो नेमका कशाचा असतो. आयडेंटिफिकेशन, त्याची ओळख आहे. म्हणजे वकिलाचा जसा ड्रेस आहे, डॉक्टरांचा जसा ड्रेस आहे, तसं एक उपासक म्हणून, सामान्य उपासक म्हणून कोणत्या विचाराची विचारसरणी त्या व्यक्तीकडे आहे, तर त्याप्रमाणे हा काळा रंग हा फक्त क्षुद्रांसाठी आहे असं बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे काळे मणी आहेत मंगळसूत्रातले ते काळे मणी स्त्रियांचं दास्यत्व अधोरेखित करतात. आणि त्यामुळे ते अख्खंच मंगळसूत्रच त्यांनी गुलामीचं प्रतीक असं म्हणून काही विद्वानांनी जाहीर केलं. ते काय तितकंसं पटण्यासारखं नाही. काळे मणी मात्र क्षुद्रांना ओळखण्याची खूण आहे हे निश्चित. आणि बाकी खाली डोरलं आहे, जे त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे ते कुणाला माहीत नाही, आणि ते आता सांगण्यामध्ये ही काही अर्थ नाही.
कारण जर कोणालाच माहीत नाही तर आपण कशाला त्याच्यावर जास्त बोला. मग आधुनिक भारतीय संस्कृती किंवा जी पूर्वी ही होती ती कशी असेल आणि कशी असायला पाहिजे. आपण भारतातले लोक ज्या वेळेला एका विशिष्ट संस्कृतीचा आदर करतो किंवा गौरव करतो तर ती संस्कृती या देशाची जी आहे ती कोणतीही संस्कृती आहे तर ती बौद्ध संस्कृतीच आहे. कारण बौद्ध सम्राटांनी या देशावर 1200 वर्ष राज्य केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून आणि हे जे काही मंगळसूत्र आहे हे स्त्रीच्या महिलेच्या गळ्यामध्ये लग्नाच्या प्रसंगी दिलं जातं. तर त्याच्यातला आधुनिक फॉर्म काय असायला पाहिजे. जर काळामणी क्षुद्रत्वाचं लक्षण आहे किंवा त्या खालच्या डोरल्याचं एक्सप्लेनेशन नीटचं काही मिळत नाही तर मग तो त्याचा फॉर्म नेमका काय असायला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली आणि ह्या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या भागावर त्यांना काम करायला वेळ नाही मिळाला. बरोबर. त्यांनी आपलं फक्त देशाचं स्ट्रक्चर दिलं, आपल्याला मार्ग दिला रस्त्याने चालण्याचा, कसं चालायचं, काय करायचं, धम्म दिला. पण या धम्मातल्या ह्या संस्कृतीच्या खाणाखुणा इतरत्र गायब झालेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला त्या संस्कृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर मंगळसूत्र बौद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे तर ते तसं दिसलं पाहिजे प्रत्यक्षात. आपण नेहमी म्हणतो की पुरुष सत्ताक संस्कृती ती आपली नाही आणि आपली संस्कृती आहे ती महिला सत्ताक आहे अशा पद्धतीने म्हणतो. मग त्याचं हे काहीतरी आपल्याकडे तसं सिम्बॉल आपल्याला दिसलं पाहिजे प्रत्यक्षात. म्हणून हे जे मंगळसूत्र आहे या मंगळसूत्राचं स्वरूप थोडंसं आपण बदललं पाहिजे. मैत्री संघाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि तो आता बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. पण म्हणावं तसं त्याला जे यश मिळायला पाहिजे किंवा आणखी त्याला गती यायला पाहिजे तशी काही आले नाही. म्हणून काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या पाहिजेत. हे मंगळसूत्रामधला जो आम्ही काय फॉर्म बदललेला आहे तो फॉर्म असा आहे की अशोक चक्रांकित ध्वज आहे आपल्याकडे. राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र जे आहे ते काय आहे, ते कशाचं प्रतीक आहे आणि ते कशासाठी तिथे आहे. मग त्याचा सन्मान आपण या देशातला प्रत्येक माणूस करतो. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा कोणत्याही पदावरचा कोणताही मनुष्य, तो लेबर असेल तरी, राष्ट्रपती असेल तरी, मिलिटरी कमांडर असेल तरी तो राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करतो. आणि तो सॅल्यूट जर करतो तर राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी काय आहे, अशोक चक्र आहे. अशोक चक्र म्हणजे दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग. अशोक म्हणजे दुःख, म्हणजे नाही, दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग किंवा दुःख नष्ट करण्याचा मार्ग. तो कशामध्ये आहे, त्या 24 आळ्यांमध्ये आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशनही आपण यथावकाश घेऊ, ते आता इथे घेत नाही आपण. मग जर अख्खा देश त्याला एवढं महत्त्वाचं मानतो किंवा बाबासाहेबांनी ते अशोक चक्र तिथे ठेवलेलं आहे किंवा भारतातल्या कोणत्याही लेण्यांमध्ये संपूर्ण जे काही उत्खनन सापडतं आहे त्याच्यामध्येही हे 4 सिंहाचे मुद्रा आणि अशोक चक्र तुम्हाला सापडतच आहे. तर हे अशोक चक्र दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग किंवा त्याला धम्मचक्रही म्हणतात, धर्मचक्र म्हणतात. हे धर्मचक्र आपल्याकडे कशा स्वरूपात असायला पाहिजे तर त्याचा आपण आणखी सन्मान केला पाहिजे. तो कसा, तर हे मंगळसूत्र जे आहे त्याच्यामध्ये हे डोरलं म्हणून जो भाग असतो तिथे त्याचा उपयोग केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मग त्याचा आणखी पुढे तो सन्मान सत्कार होऊ शकतो. मंगळसूत्र जर म्हटलं आहे तर मंगल म्हणजे पवित्र. या देशामध्ये आजच्या घडीला सगळ्यात पवित्र गोष्ट कोणाची असेल, कोणती असेल तर देशातले सगळे माणसं ज्याला सॅल्यूट करतात अशी एकच गोष्ट आहे ते म्हणजे अशोक चक्र. आणि त्यामुळे हे सगळ्यात पवित्र आहे. कारण वेगवेगळ्या धर्माचे लोक आपले काहीतरी पवित्र मानतात, पण भारतातल्या सगळी माणसं वेगवेगळ्या धर्माची असली तरी ज्या गोष्टीला सन्मान देतात ते आपलं राष्ट्रीय चिन्ह आणि अशोक चक्र आहे. त्या अशोक चक्राला बौद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे ते, तर ते आपल्या मंगळसूत्राचं डोरलं म्हणून वापरलं गेलं पाहिजे असं आम्ही पहिल्यांदा भूमिका घेतली. काही लोकांनी टीका केली की हे असं बाबासाहेबांनी कुठे सांगितलं आहे किंवा हे काय झालं आहे, पण ते तसं नाही.
बाबासाहेबांनी कुठे सांगितलंय? जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला कळलं असतं, तुम्ही वाचलंच नाही ते. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी कुठे सांगितलंय? तर बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथात सांगितलंय. द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथात कुठे सांगितलंय? तर चॅप्टरचं नाव काय आहे? सदाचरणावरील प्रवचने. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर आपण वाचला असेल तर त्या ग्रंथामध्ये सदाचरणावरील प्रवचने असं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये तुम्हाला मंगलसूत्राचा उल्लेख दिसेल. हो, अशोक चक्र त्याच्यामध्ये नाही आहे वर्णन. कारण काय माहिती आहे? ते जे संपूर्ण सूत्र आहे किंवा जे प्रवचन आहे तथागतांचं, हे मध्यम निकायमधलं आहे. हे तथागतांनी साल नावाच्या गावामध्ये दिलेलं आहे. साल नावाच्या गावामध्ये जे प्रवचन दिले ते प्रवचन मध्यम निकायमध्ये आहे. बाबासाहेबांनी त्याचं शब्दशः भाषांतर आपल्याला इथे दिलं. ते का दिलं असेल? प्रश्नच नाही ना, की मंगलसूत्र बौद्ध महिला वापरत होत्या, स्पष्टच आहे. तर पण त्याला मंगलसूत्र हा शब्दही नाही तिथे. तर तिथे शब्द काय माहिती आहे? विवाहित असल्याची गळ्यात जी माळ असते, म्हणजे खूण म्हणून, विवाहित असल्याची खूण म्हणून ज्या स्त्रीच्या गळ्यामध्ये माळ आहे अशा स्त्रीशी इतर पुरुषांनी संबंध ठेवायचे नाहीत, असा तथागतांचा आदेश आहे. म्हणजे विवाहित असल्याची खूण कोणती आहे आणि माळ, विवाहित असल्याची खूण असलेली माळ कोणती आहे? कारण पालीमध्ये जसं वर्णन होतं ते तसंच्या तसं ट्रान्सलेट केलेलं आहे बाबासाहेबांनी आणि आपल्याकडे दिलेलं आहे. मंगलसूत्र, महामंगलसूत्र काय झालं की जो आक्रमकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी बुद्धिस्ट कल्चर नष्ट केल्यानंतर इकडले शब्द तिकडे, तिकडले शब्द इकडे आणि सगळं काही तो जो गोंधळ केलेला आहे, अनेक शब्दांची सरभेसळ केलेली आहे. त्यामुळे मंगलसूत्र नुसता शब्द इकडे आहे, तो गाथेपुरता आहे किंवा काही म्हणजे तत्वज्ञान सांगण्यापुरतं आहे. पण मग ते मंगलसूत्र, सूत्र या शब्दाचे दोन अर्थ होतात. सूत्र म्हणजे दोरा, धागा, बंधन, किंवा सूत्र म्हणजे एखादी गाथा, त्याच्यामध्ये तुमच्या जगण्याचं सूत्र दिलेलं असतं. सूत्र तुमच्या जगण्याचं धागा दिलेला असतो. तर सूत्र म्हणजे गळ्यातला धागा सुद्धा होतो आणि गळ्यातला किंवा कोणताही धागा, सूत्र. आणि सूत्र हे सूत्र पाली शब्द आहे, मराठीमध्ये सूत्र आहे. मंगलसूत्र किंवा मंगळसूत्र हे दोन्ही शब्द पॅरलेले आहे. मग त्या ल मध्ये ळ घातला गेला आणि त्यात काळे मणी घालून त्याला काळं करून टाकलेलं आहे किंवा त्याला काय केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो विकृत केलेलं आहे. कारण काळे मणी म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे शूद्रांना ओळखण्याची खूण. तर म्हणून आपण मग आपल्या त्याची रिप्लेसमेंट केली पाहिजे. तर जे मणी आहेत, मणी तिथे वापरले जाणारे, तर ते मणी कोणते असावेत याबद्दल आम्ही स्पष्ट केलेलं आहे की जो पंचरंगी ध्वज आहे आपला, धम्मध्वज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर जे 5 रंग आहेत, म्हणजे निळा, पिवळा, लाल, सफेद वगैरे जे क्रमाने आहेत, त्याच क्रमाने काय, त्याच रंगाचे मणी, मग 5-5 मणी, लाल रंगाचे 5 म्हणजे निळ्या रंगाचे 5, लाल रंगाचे 5, सफेद रंगाचे 5 असे, किंवा 3-3 मणी. ज्याप्रमाणे तुमचं मंगळसूत्र लांबी त्याची असेल, काय लांबी रुंदी जी काही असेल, त्याप्रमाणे ते मणी कसे वापरायचे, किती वापरायचे, डिपेंड्स आपण घेऊ. तुम्ही त्याचं डिझाईन तयार करा, तुम्हाला ते मणी किती पाहिजेत. अशा पद्धतीने तो धम्मध्वजाचे 5ही रंगाचे मणी असे माळेमध्ये असतील आणि जो खाली डोरल्याचा भाग आहे तिथे काय असायला हवं, अशोक चक्र असायला हवं. आणि तशा पद्धतीने जर मंगळसूत्र बनवून तुम्ही लग्न समारंभ प्रसंगी किंवा मंगलपर्णे प्रसंगी वधूला दिलं किंवा तिच्या गळ्यात ते अर्पण करणं म्हणतात, तर ते केलं गेलं आणि त्याचा जो काही इफेक्ट येईल तुमचा कल्चरल, तुमच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून जे काही समोर दिसेल ते फार वेगळं दिसणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या ज्या वेळेला आपल्या घरातलं लग्न ठरेल त्या वेळेला ते असं आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला मंगळसूत्र असंच असायला पाहिजे. आपण जुन्या परंपरेतलं मंगळसूत्र वापरायचं नाही, मंगळसूत्र वापरायचं नाही, जुनं मंगळसूत्र वापरायचं नाही, तर मंगळसूत्र वापरायचं. आपल्या विवाह प्रसंगात जयमंगलठ्ठ गाथा घेतली जाते, महामंगलसूत्र म्हटलं जातं. बघा कुठे कुठे शब्द आहे. आणि
मंगलपर्णे म्हणतात, मंगलपर्णे म्हणतात. हे सगळे शब्द या मंगलसूत्राशी आहे. महामंगलसूत्रामध्ये ते गाठ आहेत. आणि मंगलसूत्र काय आहे तर हेच आहे जे तुमच्या गळ्यामध्ये आपल्या घरातल्या महिलेच्या गळ्यामध्ये किंवा आपल्या वधूच्या गळ्यामध्ये जे घातलं जातं त्यालाच मंगलसूत्र म्हटलेलं आहे. आणि तो तिचा सन्मान आहे. गुलामीचं प्रतीक म्हणून मधल्या काळात, फार पूर्वीपासून आहे, हल्लीच्या काळामध्ये जास्तीत जास्त 50-1 वर्षातच ते सांगितलं गेलं की गुलामीचं प्रतीक आहे म्हणून. पण ते गुलामीचं प्रतीक नाही, ते सन्मानाचं प्रतीक आहे. आणि त्याला सन्मानाच्या प्रतीकामध्ये म्हणजे जर गुलामीचं प्रतीक मानलं जात असेल तर त्याला सन्मानाच्या प्रतीकामध्ये रूपांतर करण्याचा हक्क आपल्याला आहे. कारण आपल्या संस्कृतीची आपण रचना करत आहोत. सन्मानाचं प्रतीक कसं की धम्मचक्र जर तिथे आहे तर त्या धम्मचक्राबद्दलची त्या महिलेला, त्या स्त्रीला पूर्णपणे माहिती हे असायला पाहिजे. त्या 24 आळ्या म्हणजे काय हेही तिला माहीत असायला पाहिजे. किंबहुना त्या महिलेने त्याचा अभ्यास केलेला असला पाहिजे. ही पहिली आळी कोणती, दुसरी कोणती, तिचं नाव काय, तिचा अर्थ काय, हे सगळेच्या सगळे ज्या आळ्या आहेत त्या आळ्यांचा अभ्यास दुसऱ्या व्यक्तीने जर कोणी विचारलं की हे काय आहे, हे कशासाठी गळ्यामध्ये घातलं आहे, तर त्याचं उत्तरं देता आली पाहिजेत. मग जसे तुम्हाला हे 5 रंगांचं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे आणि अशोक चक्राचंही एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. आता त्या महिलेच्या मांडीवर थोड्याच दिवसात म्हणजे काही वर्षभरात एक मूल येतं. नंतर ते मूल कशाशी खेळतं, मंगळसूत्राशी खेळतं. मग मंगळसूत्राबद्दल ते मूल ज्या वेळेला काही प्रश्न विचारेल, मम्मी हे काय आहे, आई हे काय आहे, तर आईने त्याला हे सर्व सांगितलं. मग एक तुम्ही गॅरंटी समजा की त्या मुलाला धम्म पूर्णपणे कळला. पूर्णपणे धम्माची जी काही तत्व आहे त्याचं सेंटर आहे. कारण तथा म्हणजे सम्राट अशोक महाराजांनी हे चित्रलिपीमध्ये हे अशोक चक्राचं संपूर्ण शास्त्र जे तथागतांनी सांगितलंय ते चित्रलिपीमध्ये मांडलेलं आहे. जे म्हणजे प्रतित्य समुत्पाद, डिपेंडंट ओरिजिनेशन ज्याला इंग्रजी शब्द आहे, तर तो डिपेंडंट ओरिजिनेशन या 24 आळ्यांमध्ये बसवलेला आहे. 24 आळ्यामध्ये ते काय आहे, अविद्या पच्चय संखारा, संखारा पच्चय विज्ञान, विज्ञान पच्चय नामरूप, नामरूप पच्चय सळायतन, सळायतन पच्चय फस्स, फस्स पच्चय वेदना, वेदना पच्चय तन्हा, तन्हा पच्चय उपादान, उपादान पच्चय भव, भव पच्चय जाती जरा मरण परिदेव दुःख दो मनस्सुपायसा एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस्य समुदय होती ती. म्हणजे अशा 12 कड्या आणि त्याच्या पुढच्या 12 कड्या. आता त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अभ्यास करा. मी आता नुसते त्याचे शब्द उच्चारून काही फायदा नाही. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. तो ग्रंथामध्ये आहे, त्याचा अभ्यास करा. आणि तो प्रत्येक महिलेलाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा माहीत पाहिजे. एखादा कुणीतरी विचारेल, कारण आपल्या ध्वजावर हे आहे आणि बौद्ध माणसांना याचा अर्थ माहीत नाही. हे फार विचित्र आहे. त्याची माहिती आपल्याला पाहिजे की एखाद्या बौद्ध व्यक्तीला विचारलं, बौद्ध व्यक्तीलाच नव्हे या भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं अशोक चक्र म्हणजे काय, तर ते सांगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धांनी सांगितलेला प्रतित्य समुत्पाद तुम्ही अभ्यासला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. हे आपलं कर्तव्य आहे. नाही तर ते आपण उगीच असं नुसतं सॅल्यूट करतो ना, तो हे काम होतं पण अर्धवट होतं. आपण त्याला सॅल्यूट करतो पण काय आहे तेच काय माहीत नाही. मग ते मराठीमध्ये म्हणे ना, देखल्या देवादंडवत, काय काही दिसलं की हात जोडायचा फक्त. पण त्याला नुसतं हात जोडणं नाही, तुमच्या हात सॅल्यूट केल्याने तुमचं देशप्रेम व्यक्त होतं. पण कशाला तुम्ही हात जोडलेला आहे याची तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही कशाला सॅल्यूट केलं आहे याची परफेक्ट माहीत असेल तर तुमच्या त्या हात जोडण्यामध्ये किंवा सॅल्यूट करण्यामध्ये आणखी तीव्रता येईल. तसंच या मंगळसूत्र जर आपल्याला माहीत असेल त्यातला अर्थ, तर ते अंगावर धारण करण्यामध्ये त्यांनाही अभिमान वाटेल आणि पाहणारालाही अभिमान वाटेल अशा पद्धतीने. आणि जर एक महिला फक्त उभी आहे, तिच्या गळ्यामध्ये अशोक चक्रांकित मंगळसूत्र आहे, तर तिचा एक वेगळा मान आहे, वेगळा मान आहे. कारण जे बाजूला संपूर्ण कुटुंब उभं राहील त्या ऑटोमॅटिक मानलं जाईल की हे भारतीय आहे आणि दुसरा असंही मानलं जाईल की हे बुद्धिस्ट आहे.
म्हणून तुमच्या संस्कृतीची ह्या जी महत्त्वाची खूण आहे ती तिथे आपण त्यासाठी मंगळसूत्रामध्ये वापरली पाहिजे आणि आग्रह धरला पाहिजे. मुलींनी आग्रह धरला पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा आग्रह धरला पाहिजे की असंच मंगळसूत्र असेल तर आम्ही पुढच्या विधीला उभे राहू. जुनं पारंपरिक मंगळसूत्र वापरून त्या विवाहित स्त्रीचा अपमान करण्यापेक्षा, आपल्या कुळाचा अपमान करण्यापेक्षा, आपल्या कुटुंबाला, कुळाला सन्मानाच्या पायरीवर आणून ठेवायचं असेल तर अशा पद्धतीचं मंगळसूत्र आपण वापरलं पाहिजे. आणि वापरल्यानंतर आता काय, महिला जास्तीत जास्त कोणतीही जाहिरात बघा, कोणतीही जाहिरात महिलांचा जास्त उपयोग होतो, बरोबर की नाही. त्यामुळे तुमच्या विचारांच्या प्रचारासाठी तरी तुम्ही ते महिलांकडे ते असायला पाहिजे ना. तर म्हणजे अनेक हेतू साध्य होतात, एकच नव्हे की ते ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होतं आणि म्हणून ते आपण वापरलं गेलं पाहिजे. दुसरं सिम्बॉल आहे 4 सिंहाची मुद्रा. त्याचंही बऱ्याच लोकांना एक्सप्लेनेशन माहीत नाही. त्याचंही म्हणजे फारशी माहिती आपल्याला शासनाकडून किंवा कोणाकडून दिली जात नाही. 4 सिंह कशाचं प्रतीक आहे? 4 सिंह कशाचं प्रतीक आहे? तर ते 4 सिंह आहेत की शाक्य सिंह म्हटलेले आहेत. शाक्य सिंह, शाक्य सिंह कुणाला म्हटलेलं आहे? तथागतांना म्हटलेलं आहे शास्ता किंवा शाक्य सिंह. आणि सर्वात मोठं शासन, धम्मशासन ज्यांनी चालवलं त्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून हे जे सिंहाचा आवाज हा जगातल्या सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. भूमीवर जे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यामध्ये मोठा आहे की जंगलात एका सिंहाने गर्जना केली तर सगळं जंगल, सगळे प्राणी अलर्ट होतात. एवढी त्याचं महात्म्य आहे. आणि तथागतांना सुद्धा सिंह म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? यशोधरेनं म्हटलेलं आहे. सिद्धार्थांची पत्नी यशोधरा किंवा बुद्धांची किंवा सिद्धार्थाची पत्नी, तिने वर्णन केलेलं आहे. ए सही तुह्य पिता नरसिंह. हे कोणाला सांगितलेलं आहे? राहुलला जी माहिती देते ती, की जेव्हा राहुलने प्रश्न विचारला, आई मी माझ्या पित्याला कसं काय ओळखू शकेल, कारण सगळेजण एकाच ड्रेसमध्ये आहेत, ते चिवर सगळ्यांच्या अंगावर आहे, मी माझ्या वडिलांना कसं ओळखू शकेल. आणि त्यावेळेला जी नरसिंह गाथा यशोधरा मातेच्या मुखातून बाहेर पडली तिच्यामध्ये सिद्धार्थाचं संपूर्ण वर्णन आहे. आणि त्या प्रत्येक कडव्यामध्ये ए सही तुह्य पिता नरसिंह म्हणजे माणसातला सिंह आहे, सिंहाप्रमाणे आहे, सिंहासमान आहे. आणि तू त्याला ताबडतोब ओळखू शकेल. आणि प्रत्येक कंबर कशी आहे, छाती कशी आहे, डोळे कसे आहेत, अशा प्रत्येक भागाचं यशोधरा मातेने वर्णन केलेलं आहे. आणि अशा रीतीने जे 4 दिशाला 4 सिंह आहेत, आपल्याला 3च दिसतात, आपण एका बाजूला उभे राहिलो तर, पण 4 आहेत अपोजिट साईडला सुद्धा. म्हणजे 4ही दिशांना आमची गर्जन आहे. काय गर्जन आहे? की पायाशी जे अशोक चक्र आहे दुःखमुक्त करण्याचं, याला कोणीही चॅलेंज करावं. आणि आजही जगातलं कोणतंही तत्वज्ञान अशोक चक्राला खोडू शकत नाही. त्या काळात सुद्धा खोडत नव्हतं, आजही खोडू शकत नाही. सगळ्यांनी ते मान्य केलं. पण आपल्याला त्यातला गर्भितार्थ माहीत नाही, मतितार्थ माहीत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काही अशोक चक्र आहे, सॅल्यूट मारला काम झालं असं नाही, किंवा फक्त ते दाखवण्यापुरतं आपल्याकडे असायला पाहिजे असं नाही. आपल्या मुलाबाळांना, आपल्या आजूबाजूच्या माणसांना, विहारामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तेच बऱ्यापैकी माहीत असलं पाहिजे. कोणीही प्रश्न विचारला तर त्याची तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. तर ते जे सिम्बॉल आहे 4 सिंहाचं, त्याचाही अर्थ तोच आहे की याला कोणी चॅलेंज आहे का सिंहाला, या शाक्य सिंह गर्जनेला, हे धम्मचक्र सांगितलं, याला कोणाचं चॅलेंज आहे का? तर नाही. अशा पद्धतीने ते 4 सिंहाची मुद्रा आहे. आणि जी आपली राजमुद्रा आहे तुमच्या हातातल्या प्रत्येक रुपयावर, कॉईनवरती असतेच असते, बरोबर की नाही. त्याशिवाय आपल्याला बाजारात काही मिळतही नाही, तेच द्यावं लागतं तुम्हाला पहिलं. आणि म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. हा भाग झाला. दुसरा भाग काय आहे की आपण कोणालाही जगात मध्ये सांगतो, म्हणजे विचारतो प्रश्न, अरे तुझी मातृभाषा कोणती? म्हणजे बापाला काय बोलताच येत नसतं का की बाप मूक असतो? नाही, असं नाही. तरी सुद्धा विचारतो मातृभाषा कोणती? का तर मुलाला बोलायला कोण शिकवतं? आई शिकवते, आई शिकवते. आणि म्हणजे प्रथम गुरु कोण आहे? मुलाची, मुलगा असेल मुलगी असेल, त्याचा प्रथम गुरु कोण आहे? आई आहे.
कुणाला कसा रिस्पेक्ट द्यावा, कुणाशी कसं बोलावं, या प्राथमिक गोष्टी ती शिकवत असते. आणि तिच्याकडेच आता आपण गुरुपौर्णिमा करणार ना, तर हे गुरुपद जर तुमच्या मातेकडे आहे तर त्या पदाची खूण सुद्धा तिच्याकडे असली पाहिजे. ती काय सांगणार? धर्म सांगणार. धर्मचक्र कोणाकडे असायला पाहिजे? मातेकडे असायला पाहिजे. आणि म्हणून मंगळसूत्र आपल्या प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये असेल, तिने धारण केलेलं असेल तर तिचं एक वेगळं पद, प्रतिष्ठा निर्माण होऊ शकते. कारण ती मुलाला ते सांगणार आहे. जर मुलाने प्रश्न विचारला लहानपणी किंवा आई हे काय आहे, तर त्या प्रत्येक आजीचा त्याने अर्थ समजून सांगेल आणि त्याला धम्माची बऱ्यापैकी माहिती मिळेल. अगदी उत्तम. त्याला आणखी काही सांगायचीच गरज पडणार नाही, एवढं ते परिपूर्ण आहे. म्हणून जे काही मणी आहेत वेगवेगळ्या रंगाचे, त्याची ही माहिती दिलेली आहे. म्हणजे मिलिंद पन्नामध्ये सुद्धा आहे आणि इतर तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते मिळेल की धम्मध्वजाचे जे काही रंग आहे त्याचा अर्थ काय, हे सगळ्या रंगांचे अर्थ, तो धम्मध्वज कधी निर्माण झाला वगैरे ही आपल्याकडे माहिती किमान असते. आणि नसेल तर ती जाणून घ्या, त्या आपल्या सर्व स्त्री पुरुषांना द्या, अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमच्या संस्कृतीचं हे अमूल्य प्रतीक तुम्ही जपलंच पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसारही केला पाहिजे इतरांनी. मला आम्ही कधी म्हणजे विचारलं, इतर महिलांनी पण विचारलं, चर्मकार असलेल्या किंवा इतर समाजाच्या महिलांनी विचारलं की हे मंगळसूत्र त्यांनाही आवडलं ना, ते आकर्षक दिसतं खूप. पारंपरिक कोणत्याही मंगळसूत्र जे आहे त्याला ते हे भारीच दिसतं याच्या समोर. त्यामुळे त्यांनी विचारलं आम्ही हे घालू शकतो का? अरे म्हटलं तुम्ही तुमचंच आहे, सगळ्यांचं आहे, आपलं राष्ट्रध्वजावर आहे ना, मग आपलंच आहे, भारताचं आहे, कोणी वापरू शकतो. तर त्याप्रमाणे तुम्ही ते त्या मंगळसूत्राची बऱ्यापैकी माहिती ठेवा. समोरच्याने प्रश्न विचारल्यावर मात्र त्याला माहिती देणं आपल्याला आवश्यक आहे. आणि अगदी न चुकता मंगळसूत्र जे काही घालायचंच आहे, वापरायचंच आहे, परिधान करायचं आहे, तर ते असंच असलं पाहिजे, दुसरं कोणतंही वापरता कामा नये असं ठामपणे म्हटलं पाहिजे. कारण धम्माचा अभिमान, धम्माचं आचरण हे तुमच्या आतमध्ये कितीही असेल, तुमचं त्याबद्दलचं प्रक्षेपण सुद्धा बॉडी लँग्वेजमध्ये आणि तुमच्या असण्यामध्ये दिसण्यामध्ये पण झालं पाहिजे. बाबासाहेब कसे सुटाफुटा राहायचे, त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळेच दिसतात कोणत्याही कार्यक्रमात, म्हणजे संसदेत असतील कुठेही, तर ते तुमचं अस्तित्व प्रक्षेपित करणारं, तुमचं वेटेज, जे सामाजिक दर्जा, तुम्ही जर ते धारण केलं तर तुमच्या चालण्यामध्ये सुद्धा फरक पडेल की काहीतरी माझ्याकडे आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला सगळा देश हे करतो. त्यामुळे आपल्या चालण्या बोलण्या वागण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट ग्रेस येते. जसं एक लग्नामध्ये बघा तुम्ही, नवरी एरवी काल कशी चालत होती, परवा कशी चालत होती, आणि ज्यावेळेला ती स्टेजवर येते, नवरी असेल नवरा असेल, त्यांच्या चालीमध्ये फरक पडतो ऑटोमॅटिक. आणि ते मंगळसूत्र धारण केल्यावर सुद्धा त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडतो. तर जे काही धारण केलं आहे ते स्टँडर्ड असलं पाहिजे, उच्च विचाराचं असलं पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो. आणि मला वाटतं ही जेवढी माहिती मी दिली, या माहितीच्या संबंधाने कोणताही प्रश्न असेल तर आमच्या दांडे साहेबांकडे, आपल्या ग्लोबल यूट्यूब चॅनलकडे तो तुम्ही पाठवा किंवा कमेंट करा. त्याबद्दलची आपण त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देऊ व्यवस्थितपणे. प्रश्न विचारायला काहीही हरकत नाही, कोणताही प्रश्न विचारा. मग मध्यम निकायामध्ये कुठे आहे किंवा काय आहे, अनेक प्रश्न निघू शकतात. पण हे 100% आपल्या संस्कृतीचं आहे, आपण ते वापरलं पाहिजे. त्याला करप्ट कोणी केलं, कसं केलं, त्याचा दुरुपयोग कसा झाला, स्त्रियांना क्षुद्रत्व कसं दिलं, हा भाग वेगळा. तर आपण तिकडे दुर्लक्ष करू. आणि महत्त्वाचं हे आमच्या संस्कृतीचं आहे म्हणून आम्ही वापरायचंच आहे, अशा भावनेने आपण यात उतरलं पाहिजे. काही मंडळींना माहीत आहे, म्हणजे जे कोणी विधी करत आहेत त्या विधीकर्त्यांना माहीत आहे की असं असं मंगळसूत्र आपल्याकडे आलेलं आहे, तरीही लग्नाच्या वेळेला जे मिळेल ते गळ्यामध्ये घालून विधी लावून मोकळे होतात. तुमच्याकडे एखादा विधी सांगायला आल्यानंतर तुम्ही ताबडतोब कंडिशन टाकली पाहिजे, जर असं असं मंगळसूत्र असेल तरच मी विधीसाठी येईल, अन्यथा मी येणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने कंपल्शन केल्यानंतर त्या पालकांना, जे कोणी त्या कार्यक्रमाचे करते धरते आहेत, यजमान म्हणतो, ते यजमान
तशा पद्धतीचे मंगळसूत्र बनवून घेतील आणि तेच मंगळसूत्राचा एक ठामपणे प्रचार होईल. कारण आता काय दिसतं, काही महिला वापरतात, काही महिला वापरत नाहीत. तर त्यामुळे ते सगळं ऑड असं दिसतं आणि जवळजवळ हे मंगळसूत्र याच्यामध्ये येऊन प्रचारात येऊन आता जवळजवळ 20 वर्ष झालेली आहेत बऱ्यापैकी. 20 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. आम्ही 96 पासून प्रचार करतो, 1996 पासून त्याचा. पण ते हळूहळू प्रचारात येत आहे, पण ते 100% प्रचार झालेला नाही. म्हणून आपण आपल्या तत्त्वज्ञानावर ठाम व्हायचं असेल, आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, तर आपण याचा ह्या मंगळसूत्राचा अंगीकार केला पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. सरांनी मला संधी दिली, धांडे सरांनी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि ते थांबतो. नमो बुद्धाय. जय. आज आमच्या स्टुडिओमध्ये बाळासाहेब थोरात यांनी ही संकल्पना समाजामध्ये एक प्रेरणादायी ठरू शकते अशी सुंदर अशी कल्पना थोरात साहेबांनी आपल्या स्टुडिओमध्ये मांडलेली आहे. त्यांचं मी ग्लोबल मराठी न्यूजकडून आभार प्रदर्शन करतो. नमस्कार.